सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. प्रथा आहे आणि आपण दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून आपण स्वागत करीत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद मॅडम. वातावरण सगळं प्रज्वलित झालेलं आहे. पाहुण्यांच्या आगमनाने खूप मोठा आदर्श आहे आपल्या या शिक्षिका, अभिनव शाळेच्या मान्य शिक्षिका रजनीश मॅडम. या सगळ्यांनाच घडवलेलं आहे आणि अप्रतिम वक्तृत्व. मी फार काही बोलणार नाही, पण अतिशय अप्रतिम कार्यक्रमाची कुठल्याही कुटुंबाची एकत्र येणे ही सुरुवात आहे. सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणं हे आपले संस्कार आहेत असं मला वाटतं. आणि आज इथे बसलेल्या मान्यवर आहेत, त्यांच्यापुढे मी फार काही बोलू शकत नाही. मी फार लहान आहे वयानं, अनुभवानं, तरी मला असं वाटतं त्या समजून घेणारच, कारण त्या सुद्धा माते समान आहे. इथे सगळे बसलेल्या या जिजामाताच आहेत आणि त्यांचा हा अवतार आहे आणि त्यांना घडवणारे आपले आयुष्य पूजा प्रताप मॅडम आहेत आणि त्यांचे सुरभी मॅडम आहेत, सॉरी. आणि खरंच उल्लेखनीय आहे कार्यक्रम. जरी तुम्ही इतक्या आवर्जून आलेला आहात, इतक्या उन्हात इथे तुमची उपस्थिती आहे आणि मॅडमच्या या कार्यक्रमाची प्रचिती तुमच्या आगमनाने दिसूनच येते. त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात मला असं वाटतंय की आपण मान्यवरांना मी सांगू इच्छिते. त्यावेळेला ह्याच मॅडमला आपण बोलवलं होतं, ह्या वेळेला पण बोलवलं होतं. आणि ह्या मॅडम म्हणजे माझ्या मराठीच्या शिक्षिका, 8वी 9वी 10वी पासूनच्या. आणि गणनीसबाई म्हटलं की आमच्या सगळ्यांचा जीव, आणि तो आजपर्यंतचा जीवच आहे त्यांच्यात. आणि त्यांच्यामुळे जे आम्ही मराठी शिकलेलो आहोत ते आतापर्यंत विसरू शकत नाही. एवढं छान मराठी म्हणजे त्यांनी शिकवलं. त्यांचं बोलणं, त्यांचं म्हणजे प्रेम आणि माया हे जे आहे ना, ते तुम्ही आता सुद्धा ऐकाल. मागच्या वेळेला तर त्यांना खूप कमी वेळ आपण दिला होता, पण त्यांच्या बोलण्यातून जे चैतन्य निर्माण होतं ती एक शक्तीच्या मॅडम मध्ये आहे. आणि म्हणून मला प्रत्येक वेळी त्यांना बोलवावं असं वाटतं. आणि एवढं पुढे जाऊन मला असंही वाटतं की आपल्या इथे त्यांचे कार्यक्रम म्हणजे त्या प्रवचनाचे कार्यक्रम सुंदर घेतात, त्या ज्ञानेश्वरी ह्या विषयावर अतिशय सुंदर बोलतात आणि हे मार्गदर्शन आपल्या महिलांना मिळावं म्हणून मला असं वाटतं की आपण काही ना काही करत राहावं आणि मॅडमला इथे बोलवत राहावं. म्हणून ह्या वेळेस सुद्धा मी मॅडमलाच बोलवायचा इथे विचार केला आणि याचा अनुभव प्रचिती तुम्हाला नक्कीच मॅडमच्या बोलण्यातून येईल. मला जमवणं त्या यावेळेला तुम्ही सगळ्यांनी येणं यातच त्या दोघांच्या कामगिरीचं यश मला सांगतंय. तर गेल्याला काही जणींचे चेहरे माझ्या लक्षात आहेत. आपण त्यावेळेला भेटलो होतो आणि आज आपण परवा जो जागतिक महिला दिन झाला त्या निमित्ताने आज भेटतो. आणि तुमचं तर दैवत जिजाऊ माता आहेच आहे. आणि स्त्रीची ही जी महती 8 मार्चला जी सगळेजण गातात त्या संदर्भात काहीतरी बोलावं असं मला तिने सुचवलं. मग आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये बघा आपल्याला भरपूर मेसेज आले की ह्या 8 मार्चच्या दिनाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा, अमक तमक. तुम्ही सगळ्यांनी वाचले असतील. ते मुलींच्या हातात तर ते असतंच नेहमी, त्यामुळे सगळ्यांच्या वाचनात आलं होतं. त्यात एक जो हे आला होता, मला मेसेज आला होता, तो मला छान वाटला. तसे सगळेच चांगले होते, पण एकाने काय केलं होतं
की असा एक पान काढलं होतं आणि त्या पानामध्ये स्त्रीची विविध रूपं त्यांनी नाती सांगितलेली होती. मी म्हटलं आज याच्यावरच बोलूया आपण खरंच आपल्या लक्षात येत नाही आपण किती नात्यांनी बांधलेलं असतो सगळ्यांची. तर त्याच्यात त्यांनी कन्यापासून सुरुवात केली की कन्या हे तिचं आधीचं रूप. आणि आता बघा सगळ्या जणी त्या वयातून पुढे आलेल्या आहेत. काही छोट्या छोट्या कन्या इथे बसलेल्या पण आहेत की एक जण नुसतीच येऊन पण गेली. आणि त्या वयातून पुढे येताना कधी कधी त्या लहान रूपाकडे बघून आपल्याला आपलं लहानपण आठवतं आणि आपण आपल्या आई बाबांचे किती लाडके होतो, किती आपल्यावर त्यांनी प्रेम केलं. आपण जसे जसे मोठे होत गेलो तसे तसे आपल्याला त्यांची काळजी जास्त वाटायला लागली. सासरी गेलं तरी आई बाबा कसे असतील, माहेरी गेल्यावर आपल्याला त्यांच्यासाठी काय करता येईल हा सगळ्या जणी विचार करतात की नाही. म्हणजे आईच्या मनामध्ये ज्या मुलीबद्दलच्या भावना असतात, बाबांच्या मनामध्ये ज्या मुलीच्या बद्दलच्या भावना असतात त्या कधीही बदलत नाही. म्हणजे कन्या हे रूप इतकं लाडकं तिचं ते थेट पुढेपर्यंत टिकून असतं. किती मोठी मुलगी झाली तरी माहेरी गेली की तिचे लाड हे होणारच. हे कन्या रूप अतिशय सुंदर आहे. त्यानंतर तिचं आई हे रूप, ती यथावकाश कन्येच्या याच्यातून शिकते, सवरते, मोठी होते. मग आई वडिलांनी तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते आणि ते योग्य तो तिला वर निवडून तिचं लग्न करून देतात. की आई जेव्हा होते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं. तोपर्यंत तिने कधी इतकं विचार नसतो केलेला, पण आई झाल्यावर तिला कळतं की आईपण होणं हे किती मोठं आहे आणि किती अवघड आहे. कारण नुसतं आई होऊन भागणार नाहीये तुम्हाला जे बाळ तुमच्या ओटीत आलेलं आहे त्याला मोठं करणं, त्याला सुसंस्कारित करणं ही जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि म्हणून आईच्या स्वरूपामध्ये हे स्त्रीचं रूप फार मोठं आणि अतिशय महत्वाचं आहे असं मला नेहमी वाटतं. आता मी काही उदाहरणातून तुमच्याशी बोलणार आहे. अगदी जिजाऊचंच उदाहरण आपण घेतलं, जिजामाताचं. तर रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलंय सगळ्यांना माहिती. पण एक त्यांचा मी तुम्हाला वेगळेपणा आणखीन सांगते की आपल्या मुलासाठी आपला मुलगा आणखीन पुढे जावा, त्याचं कर्तृत्व मध्ये खंडित होऊ नये म्हणून त्यांनी एक जगावेगळी कृती केलेली आहे. आपल्याला माहिती की नाही माहित नाही, पण मी सांगते मुद्दाम. ज्या वेळेला शिवाजी महाराजांचे वडील कालवश झाले गेले त्यावेळेला त्या काळात प्रथा होती सती जाण्याची. आणि जिजाऊ पण सती जायला निघालेल्या होत्या. पण शिवाजी महाराजांच्या त्यांच्या बोलण्यावरून सांगण्यावरून त्यांच्या लक्षात आलं की आपला जर आज याच्या पाठीवरचा हात खाली आला तर ह्याचे पुढचे पराक्रम जे सगळे देशाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्या काळाला विरोधी गोष्ट केली आणि त्या सती गेल्या नाहीत आपल्या मुलासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी जो काही पराक्रम केला तो आपल्या आईने घडवलेल्या, आईने त्यांचं जे व्यक्तिमत्व घडवलं त्याच्यामुळे. कांचन देशमुख, आज तुम्ही माझ्या म्हणजे महिलांचा आपण जेवढा आदर करू तर तेवढा पुरेसाच नाही असं नाही. आज महिलाच पुढे जात आहेत, सगळ्या प्रगती महिलांच्या याच्यावरच आपण करतो. पण आज आपण जिजाऊ फाउंडेशनतर्फे जे कार्यक्रम करतो ते यशस्वीरित्या तुमच्यामुळे साकार होतात हे आम्हाला आता समजून आलंय. कारण तुम्ही आज आमच्या आग्रा खातर इथे आल्या, आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा. आज आपले जिजाऊ साहेबांमुळे आपण 8 मार्चला जो कार्यक्रम करत होतो तो आपण 2 दिवस उशिरा करत आहोत. आज आपण त्या राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजाताई सुर्वे त्यांच्या आग्रहास्तव इथं आलो आहोत. आपल्याला आज इथे येऊन आपल्या 2-3 भगिनींनी एकमेकींशी बोलत असल्या तरी आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलून येतं. या हास्यामुळे आपल्याला आपल्या पुढचं पूर्ण दिवस हा हास्यातून आपला निर्माण होतो आणि आपल्याला खूप आनंद होतो. आज आपण जिजाऊ माता आपल्या राजमाता जिजाऊ आहेत त्यांच्या आपण खूप कहाणी खूप असे म्हटलेले आहेत.
पण आज त्या कशा निर्माण झाल्या, आपल्याला त्यांनी किती सामर्थ्य दिले का आपण तुम्ही विचार करा ना, आपण कुठे जात होतो, आपण घरात होतो, काय आपल्यामध्ये, पण आज त्यांचं नाव जरी ऐकलं ना का जिजाऊ माँसाहेबांचं, तरी पण आपल्याला असं कसं वाटतं का आपण तरी काहीतरी करायला पाहिजे, आपण कुठेतरी पुढे जायला पाहिजे. आज आपण तुम्हाला असं मनापासून वाटतं म्हणून तुम्ही एवढं उन्हातानामध्ये इथे आलात. आज खरंच खूप म्हणजे आम्हाला बरं वाटलं. आम्ही महिलांना भरपूर आमंत्रण दिले होते, पण आज तुम्ही आलात ना, आम्हाला तुमचे खूप खूप अभिनंदन करायचे वाटतंय. जिजाई माझी गुणांचा सागर, दिला तिने स्वराज्याचा आकार. जिजाई माझी गुणांचा सागर, दिला तिने स्वराज्याचा आकार. गुलामीच्या काळात अन्यायी अंधारात जनता जगत होती मुघलांच्या जुलमात. युग पुरुष घडविला बांधून स्वराज्याचे तोरण, स्वराज्याची जननी माते तुला शत शत नमन. जिजाई माझी गुणांचा सागर, दिला तिने स्वराज्याचा आकार. जिजाई माझी गुणांचा सागर, दिला तिने स्वराज्याचा आकार. वीर शहाजी राजांना दिली अनमोल साथ, शिवबाच जन्म देऊनी केली कालावर ही मात. वीर शहाजी राजांना दिली अनमोल साथ, शिवबास जन्म देऊनी केली काळावर ही मात. साक्षात होती भवानी लिहिली सनवी कहाणी, आ चंद्र सूर्य नांदो गाऊ तुझीच गाणी. जिजाई माझी गुणांचा सागर, दिला तिने स्वराज्याचा आकार. जिजाई माझी गुणांचा सागर, दिला तिने स्वराज्याचा आकार. जय जिजाऊ, जय शिवराय. जबाबदारी देणं ही मोठी पहिली गोष्ट. मला खूप भीती वाटायची, मी जाऊन काय बोलणार, कसं वागणार. मी कधी कोणाच्यात गेली नव्हती. मला तिनेच न्यायाची सुरुवात केली. तिने सांगितलं कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं कोणाच्यात किती कसं काय सगळं वागायचं, कसं बोलायचं सगळं शिकवलं तिच्या याने. मी पहिल्यांदा सुरुवात केली. आम्ही रायगडवर गेलो होतो तेव्हा सुरुवात केली पहिली मी. म्हणजे तिचे एवढे आभार मानते मी की मी खूप बदलले तिच्यामुळे. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते. तिने आम्हाला ठिकाण मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्याबद्दल तिचं खूप आभार आहे. आणि हे सगळ्या प्रत्येक वेळेला तिचा आम्हाला साथ आहे. आणि आज आम्हाला रायगड पण तिच्यामुळेच बघायला मिळाला. एवढं बोलून पुरे करते. फाउंडेशन तर्फे पूजाताई सुर्वे यांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. याच्या पुढचे कार्यक्रम त्यांनी असेच साजरे करावे हीच आम्हाला अपेक्षा आहे. खूप छान छान कार्यक्रम साजरे करतात. धन्यवाद. माझं नाव मनीषा पवार. आज आपण येथे काही 2 शब्द सांगणार आहे. मॅडमने जे आयोजित केलेले आहे कार्यक्रम ते मनापासून बाळाने ते जमलेले आहेत. माझ्या मैत्रिणीने त्याने चांगलं खेळाचे आयोजन केलेले आहे, त्याचाच लाभ घ्यावा. आपण येथे सगळं महिला मॅडममुळे जमलेलं आहे. राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे पळसदरी येथे जागतिक महिला दिन आयोजित केलेलं आहे. त्यांचं महिलांनी खूप आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मॅडमला प्रतिसाद द्यावा. मॅडम जिथे जिथे कार्यक्रम आयोजित करतात तिथं मॅडमला आपण साथ द्यावी अशी माझी विनंती आहे. मॅडमने जे जे कार्यक्रम आयोजित केले त्यांनी महिलांना सगळं जिथे फिरायला मिळतो, कुठे कार्यक्रम असतो, कुठे आपली सहल जाते. रायगड इथे जिजाऊ आपण राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे आपण रायगडचं पाचड येथे जिजाऊ महाराजांचं तिथं आपण दर्शन घेतलं. त्या मॅडममुळेच आपलं सफल झाला. त्यामुळे मॅडमचा मी आभार मानते. धन्यवाद. राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण दरवर्षी 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन या निमित्ताने काही ना काही कार्यक्रम घेत असतो.
तर यावर्षी पण काय कार्यक्रम घ्यायचा एक असं माझं डोक्यात नियोजन येतं आणि साधारणपणे हळदी कुंकू वगैरे असंच काहीतरी कार्यक्रम ठेवले जातात. तर ह्यावेळेस वेगळा काहीतरी कार्यक्रम घ्यायचा असं मी ठरवलं आणि त्या दृष्टीने नियोजन चालू केलं आणि त्याच्यामध्ये महिलांचा कार्यक्रम म्हणून महिलाच सगळ्यामध्ये सहभागी करून घेऊन म्हणजे अँकर महिला, स्पीकर महिला आणि असे कार्यक्रम. शिवाय ह्या वेळेचं कार्यक्रमाचं नियोजनही वेगळ्या ठिकाणी केलं. दरवेळी आम्ही कार्यक्रम कुठेतरी सभागृहात, मंदिरात, मठात मला नेहमीच मिळतं, असं कुठेही विरोध किंवा कुठे कार्यक्रम करायचा हा प्रश्न पडत नाही. पण ह्यावेळेला मी इथे आणि हेही लोकेशन स्वामी समर्थांच्या कृपेने एवढं छान मिळालं आम्हाला की इथे आज दुपारचे 1:30 वाजलेला आहे तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची गरमी आम्हाला जाणवत नाहीये. हे सुद्धा ह्या कार्यक्रमाचंच यश आहे. आणि सगळ्या महिला गेले 2 तास इथे बसून आहेत, उन्हाळ्या कडक ऊन असून सुद्धा. आणि जवळजवळ 70 महिला या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या आहेत बचत गटाचं. आणि आमच्या गणेश मॅडमनी खूप सुंदर महिलांचा जो जीवन प्रवास उल्लेख केला त्याचाही महिलांनी आनंद घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे बचत गटाचा जो हा मेळावा आहे तो संपन्न झालेला आहे आणि महिलांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर त्यांना माझ्यातर्फे आग्रहाचं आमंत्रण होतच आणि जेवणही करून जाण्यासाठी आग्रह आहे. जिजाऊ फाउंडेशनची स्थापना 6 जून 2018 रोजी झाली आणि त्या स्थापनेच्या दिवशी आम्ही स्वामी समर्थ मठ येथे विविध प्रकारचे दाखले वाटपाचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये जवळजवळ 550 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. खूप मोठा सक्सेस होता माझा त्या सुरुवातीच्या पहिल्याच कार्यक्रमाचा. आणि त्याच्यानंतर हे ज्योतिबा फुले यांचे निबंध स्पर्धा, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, खेळाचे साहित्य वाटप, असे एक ना अनेक सिंधुताई सकपाळ यांचा जाहीर कार्यक्रम, असे बरेच कार्यक्रम राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून गेले 6 वर्ष राबवते आहे. आणि ह्या 6 वर्षामध्ये मला ह्या माझ्या गावातील माझ्या मैत्रिणींचा, माझ्या भगिनींचा, माझ्या जावांचा सगळ्यांचाच मला खूप उत्कृष्ट असा सहभाग लाभत आहे. आणि त्यामुळे मी हे कार्यक्रम सगळे अतिशय उत्कृष्ट प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे सगळे कार्यक्रम करत असताना मला खूप मोठा आनंद मिळतो. आणि महिलांच्या बाबतीत म्हणावं तर महिलांना खूप हौस असते ह्या सगळ्याची, कार्यक्रमाला येणं, कार्यक्रम मॅनेज करणं. आणि महिला बघा तारेवरची कसरत करत असतात, घरातली कामं करायची. आज ज्या महिला आहेत तर ह्या सकाळी लवकर उठून कार्यक्रमाला जायचंय तर कोणाच्या कुरड्या करायच्या आहेत, कोणाचा मसाला चाललाय, कोणाचं काय चाललंय, एवढं सगळं ठेवून परत त्या कार्यक्रमाला इथे उपस्थित झालं तर त्यांचं करावं तेवढंच कौतुक कमी आहे. आणि हे सगळं शक्य आहे कारण महिलांमध्ये एक शक्ती आहे, एक पॉवर आहे. आणि ह्या महिला आजचा जो 8 मार्चचा महिला दिन आहे तो 1910 पासून या महिला दिनाची सुरुवात झाली. क्लेरा झेटिंकीने हा महिला दिन सुरू केला. आणि महिला दिनाचं हे वैशिष्ट्यच आहे की महिला एकत्र आल्या तर एक शक्ती निर्माण होते. आणि ही शक्ती निर्माण झाल्यामुळे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, महिलांना स्वातंत्र्य मिळालं. आणि ह्याचा हा दिवस आपण साजरा करतो. आणि महिला एकत्र आल्या तर इतिहास घडतो. आणि जिथे जिथे महिला एकत्र आल्या तिथे तिथे आपण बघितलं असेल केरळला महिलांचं राज्य आहे की तिथे महिला काम करतात. म्हणून केरळ हे जगामध्ये आता जे आपल्या इथे सुधारलेलं आहे ते केवळ महिलांमुळे सुधारलेले, म्हणजे महिला ही एक शक्ती आहे. आणि हा 8 मार्चचा कार्यक्रम आपल्याला साजरा करणं हा तोच उद्देश आहे की महिला एकत्र आल्या पाहिजे, त्यांना त्यांची शक्ती दिसली पाहिजे. नाहीतर परत घरात गेल्या की त्यांचं आहे तेच आणि ज्या दडपणाखाली राहतात. तर हे सगळं बदललं पाहिजे आणि इतिहास घडला पाहिजे, म्हणून महिला एकत्र आल्या पाहिजेत. आणि त्या उद्देशानेच मी हे कार्यक्रम आयोजित करीत असते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.